ऐसे उपाधीचे निपाडे क्षणिकत्व या ते जोडे तेने खोकरपणे घडे क्षर हे नाम. एवं जीव चैतन्य आघवे हे क्षर पुरुष जाणावे. आता रूप करू बरवे अक्षरासी तरी अक्षरू जो दुसरा पुरुष पै धनुर्धरा तो मध्यस्थू गा गिरीवरा मेरू जैसा. जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी इही न भेदे तिही भागी तैसा दोही ज्ञानांगी पडेना जो. ना यथार्थ ज्ञाने एक होणे ना अन्यथात्वे दुजे घेणे ऐसे निखिळ जे नेनने तेची ते रूप. पासुता निशेष जाये ना घट भांडादी होय तया मृत्पिंडा ऐसे आहे मध्यस्थे जे. पै आटोन गेलिया सागरू मग तरंगू ना निरू तया ऐसी अनाकारू जे दशागा. पार्था जागणे तरी बुडे परी स्वप्नाचे काही न मांडे तैसिये निद्रे सांगडे न्याहळणे जे. विश्व आघवेची मावळे आणि आत्मबोधू तरी नु जळे तिये अज्ञान दसे केवळे अक्षरू नाम. सर्वाकळी सांडिले जैसे चंद्रपण उरे अवसे रूप जाणावे तैसे अक्षराचे. पैसरोपानिधी विनाशे हे जीवदशा जेथ पैसे फळपाकांत जैसे झाड बीजी तैसे उपाधी उपहित ठोकोनी ठाके जेथ तया ते अव्यक्त बोलती गा. घन अज्ञान सुषुप्ती तो बीज भाव म्हणती एर स्वप्न हन जागृती फळ भाव तयाचा. जयासी का बीज भाव वेदांती केला ऐसा आओ तो तया पुरुषा ठावो अक्षराचा. जेथुनी अन्यथा ज्ञान फाकोनी जागृती स्वप्न नाना बुद्धीचे रान रिगाले असे. जीवत्व जेथून किरीटी विश्व उठतची उठी ते उभय भेदांची मिठी अक्षरू पुरुषो. एरू क्षर पुरुषो का जनी जीही खेळे जागृती स्वप्ने तिया अवस्था जो दोन्ही विया लागा. पै अज्ञान घ सुषुप्ती ऐसेसी जे का ख्याती याउनी एकी प्राप्ती ब्रह्माची जे. साचची पुढती वीरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्म भाव साचवकारा म्हणो येता. परी प्रकृती पुरुष दोन्ही अभ्रे जाली जिये गगनी क्षेत्र क्षेत्रज्ञ स्वप्ने देखिला जिये. हे असो अधोशाखा या संसारूपा रुखा मूळ ते रूप पुरुषा अक्षराचे. हा पुरुष का म्हणिजे जे पूर्णपणेची निजे पै मायापुरी पहुडी जे तेनेही बोले. आणि विकारांची जे वारी ते विपरीत ज्ञानाची परी निजे जिये माझारी ते सुषुप्ती गाहा. म्हणून यया आपैसे क्षरणे या नसे आणि केही हान नाशे ज्ञानाऊने. या लागी हा अक्षरू ऐसा वेदांती डगरू केला देशी थुरू सिद्धांताच्या. ऐसे जीव कार्य कारण जया माया संगूचे लक्षण अक्षर पुरुषु जान चैतन्य ते. आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जया जनी तया हरपती घनी अज्ञान तत्वी. ते अज्ञान ज्ञानी बुडालिया ज्ञाने कीर्ती मुखत्व केलिया. जैसा वन्ही काष्ट जाळून या स्वये जळे तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण वस्तू देऊन गेले. ऐसे जाणणे विन उरले जाणते जे. ते तो गा उत्तम पुरुषू जो तृतीय का निष्कर्षू दोहीहून अनिकू मागिला जो. सुषुप्ती आणि स्वप्ना पासून बहुवे अर्जुना जागणे जैसे आना बोधाचेची. का रश्मी हन मृगजळा
पासूनी अकर्म मंडळा, अफाटू तेवी वेगळा उत्तमोगा, हे ना काष्टींचा काष्टाहुनी, अनारिसा जैसा वन्ही, तैसा अक्षराक्षरापासूनी अनाची तो, पैग्रासूनी आपली मर्यादा, एक करीत नदी नदा, उठी कल्पांती उदावादा एकार्णवाचा, तैसे स्वप्न ना सुषुप्ती, ना जागराची गोठी आती, जैसी गिळली दिवो राती प्रळय तेजे, मग एकपण ना दुजे, असे नाही हे नेनिजे, अनुभवू निर्बुजे बुडाला जेथ, ऐसे अथी जे काही, ते तो उत्तम पुरुषोक पाही, जे परमात्मा इही बोलिजे नामी, तेही एथन मिसळता, बोलणे जीवत्वे पंडू सुता, जैसी बुडणे याची वार्ता थडिये चाकीजे, तैसे विवेकाची ये काठी, उभे ठाकली या किरीटी, परावराची या गोठी करणे वेदा, म्हणून पुरुषोक्षराक्षरू, दोन्ही देखोनी अवरू, या ते म्हणती परू आत्मरुख, अर्जुना ऐसी या परी, परमात्मा शब्दवरी, सुचिजे गा अवधारी पुरुषोत्तमो, एरवी न बोलणेची बोलणे, जेथीची सर्वने निवा जाणणे, काहीच न होनी होणे जे वस्तू गा, सोहम तेही अस्तवले, जेथ सांगतेची सांगणे झाले, दृष्टत्वेसी गेले दृश्य जेथ, आता बिंबा आणि प्रतिबिंबा, माझी कैची हे मनो नये प्रभा, जरी कैसेनी हे लाभा जायची ना, का घ्राणा फुला दोही, धृती जैसे असे जे माझारीला ठाई, ते न दिसे तरी नाही ऐसे बोलो नये, तैसे द्रष्टा दृश्य हे जाये, मग कोण म्हणे काय आहे, हेची अनुभवे तेची पाहे रूपतया, जो प्रकाश्ये विन प्रकाशू, जो इष्टिवे विन ईशू, आपणनीची अवकाशू वसवित असे जो नादे ऐकी जता नादू, स्वादे चाखी जता स्वादू, जो भोगीज दसे आनंदू आनंदेची, जो पूर्णतेचा परिणामो, पुरुषोत्तम, विश्रांतीचाही विश्रामो विराला जेथे, सुखासी सुख जोडिले, जे तेज तेजासी सापडले, शून्य ही बुडाले महाशून्य जिये, जो विकासाही वरी उरता, ग्रासांती ही ग्रासुनी पुरता, जो बहुते पाडे बहुता पासुनी बहु, पैनेन तया प्रती, रूपेपणाची प्रतीती, रूपेन होनी शुक्ती दावी जेवी, कानाना अलंकार दशे, सोनेन लपत लपाले असे, विश्वन होनिया तैसे विश्व जो धरी, हे असो जलतरंगा, नाही सिनाने पण जेवी गा, तेवी सत्ता प्रकाशू जगा आपणची जो, आपलिया संकोच विकाशा, आपणची रूप विरेशा, हा जळी चंद्रहन जैसा समग्र गा, तैसा विश्वपणे काही होय, विश्वलोपी कही न जाये, जैसा रात्री दिवस नो हे द्विधारवी, तैसा काहीची कोणीकडे, काहीसे नाही विची न पडे, जयाचे सांगडे जयासीची, जो आपण पेची आपणया, प्रकाशित से धनंजया, काय बहु बोलो जया नाही दुजे, तो गामी निरोपाधिकू, क्षराक्षरात्वमु ऐकू, म्हणूनी म्हणू वेद लोकू पुरुषोत्तमो, परी हे असो ऐसिया, मज पुरुषोत्तमा ते धनंजया, जाणे जो पहाले या ज्ञानमित्रे, चेलिया आपुले ज्ञान, जैसे नाहीची होय स्वप्न, तैसे स्फुरते त्रिभुवन वावो झाले, का हाती घेतली या माळा,
फिटे सर्पा भासाचा कांटाळा, तैसा माझे निबोधा टवाळा नागवे तो. लेणे सोनेची जो जाणे, तो लेणे पण ते वावो म्हणे. तेवी मी जाणो निजेने वाळीला भेदू, मग म्हणे सर्वत्र सचितानंद नंदू. मीची एक स्वतः सिद्धू, जो आपण नसी भेदू नेनोनिया जाणो. तेनेची सर्व जाणितले, हेही म्हणणे ठेकुले. जे तया सर्व उरले द्वेत नाही, म्हणून माझी या भजना. उचितू तोची अर्जुना, गगन जैसे अलिंगना गगनाची या. क्षीरसागरा परगुणे, की जे क्षीरसागरची पणे. अमृतची होऊनी मिळणे अमृत जेवी. 15.5 मिसळावे, 15.5ची होवावे. तेवी मी जालिया संभवे भक्ती माझी. हा गा सिंधुसी आणि होती, तरी गंगा कैसे निमिळती. म्हणून मी न होती भक्ती अन्वयो आहे. ऐसिया लागी सर्व प्रकारी, जैसा कल्लोळू अनन्यू सागरी. तैसा माते अवधारी भजिन्न लाजो. सूर्या आणि प्रभे एक वंकी जेने लोभे. तो पाडू मानू लाभे भजना तया. एव कथिलाया दारभ्य, हे जे सर्व शास्त्रज्ञ लभे. उपनिषदा सौरभ्य कमळदळा जेवी. हे शब्द ब्रह्माचे मथिते, श्री व्यास प्रज्ञेचे निहाते. मथुनी काढिले आई ते सार आम्ही. जे ज्ञानामृताची जान्हवी, जे आनंद चंद्रीची 17वी. विचार क्षीरनावीची नवी लक्ष्मीचे हे. मनोनी आपुले निपदे वर्णे, अर्थाचे निजीव प्राणे. मी वाचोनी होणेने आन काही. क्षराक्षरत्वे समोर झाले, तयाचे पुरुषत्व वाळिले. मग सर्वस्व मज दिधले पुरुषोत्तमी. मनोनी जगी गीता, मी या आत्मेनी पतिवृता. जे हे प्रस्तुत तुवा आता आकर्णिली. साचची बोलाचे नवे हे शास्त्र, पैप संसारू जिनते हे शस्त्र. आत्मा अवतरविते मंत्र अक्षर इये. परी तुझ पुढा सांगितले, ते अर्जुना ऐसे झाले. जे गौप्य धन काढिले माझे अजी. मज चैतन्य शंभूचा माथा, जो निक्षेपू होता पार्था. तया गौतमो जालासी आस्था निधी तुगा. चोखटिवा आपुलिया, पुढिला ओगाना घेयावया. तया दर्पणाची परी धनंजया केली आम्ही. का भरले चंद्र तारांगणी, नभसिंधू आपण या माझी आणि. तैसा गीतेसी मी अंतःकरणी सुदला तुवा. जे त्रिविध मळी कटा, तू सांडिलासी सुभटा. म्हणून गीतेसी मज वसोटा जालासी गा. परी हे बोलो काय गीता, जे हे माझी उन्मेष लथा. जाणे तो समजता मोहामुखे, सेविला अमृत सरिता. रोगू दवडूनी पंडू सुता, अमरपण उचिता देऊनी घाली. तैसी गीता हे जाणितलिया, काय विस्मयो मोह जावया. परी आत्मज्ञाने आपण पया मिळिजे एथ. जया आत्मज्ञानाच्या ठाई, कर्म आपुलिया जीविता पाही. होऊनिया उतराई लया जाय. हरपले दाऊनी जैसा, मागू सरे वीर विलासा. ज्ञानची कळसवळ घेतैसा कर्म प्रासादाचा. मनोनी ज्ञानिया पुरुषा, कृत्य करू सरले देखा. ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. ते श्रीकृष्ण वचनामृत, पार्थी भरोनी असे ओसंडत. मग व्यास कृपा प्राप्त संजयासी. तो धृतराष्ट्रराया, सुतसे पान करावया. म्हणून जीवितांतु तया नोहेची भारी. हे रवी गीता श्रवण अवसरी,
एरवी गीता श्रवण अवसरी आवडो लागता अनधिकारी परीसे खीतेची उजरी पातला भली. जेव्हा द्राक्षी दूध घातले तेव्हा वाया गेले गमले परी फळफाकी दुनावले देखीचे जेवी. तैसे श्री हरिवक्श्रीची अक्षरे संजयो सांगितली आदरे तीही अंधू तोही अवसरे सुखिया झाला. तेची मराठीनी विन्यासे मिया उन्मेषे ठसे ठोंबसे जी जाणे नेने तैसे निरूपिले. सेवितीये अरिसी काही अंग पाहता विशेषू नाही परी सौरभ्य नेले तीही भ्रमरी जाणीजे. तैसे घडते प्रमेय घेईजे उने ते मज देईजे जे नेनने हेची सहजे रूपकी बाळा. तरी नेनते जरी होये तरीही देखोनी बापकी माये हर्षकेही न समाये चोज करीती. तैसे संत माहेर माझे तुम्ही मिनलिया मी लाडेजे तेची ग्रंथाचे व्याजे जाणी जाजो. आता विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा तो अवधारू वाक्पूजा ज्ञानदेव म्हणे.